फ्रेंडशिप डे निमित्त आपण काय बोलणार? हॅपी फ्रेंडशिप डे. मी बोलणार आहे माझ्या अशा मैत्रिणींबद्दल ज्यांच्याकडे अशी स्पेशल मुलं आहेत, ज्यांनी आपल्या करिअरला महत्त्व न देता आपल्या मुलाला समाजात कसं स्थान मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले. आपल्याला काहीच माहीत नव्हतं की स्पेशल मुलं काय असतात, ऑटिझम काय असतो, पण तरीही आपण आपल्या मुलांना आजपर्यंत इथपर आणण्यात खूप यशस्वी झालो आहोत. त्यामधले जे वडीलधारी माणसं असतात त्यांचा सपोर्ट त्या आईला नसतो. ते हे एक्सेप्ट करायलाच तयार नसते की आपल्या फॅमिलीमध्ये असा प्रॉब्लेम असू शकतो. पण आपली जबाबदारी लक्षात घेऊन आई घरात रडत बसत नाही. समाज, आरोग्य, थेरपी, मुलांचं शिक्षण या सगळ्याचा समतोल साधत असते. अशा वेळी कधी कधी त्या आईला शाबासकी मिळत नाही. म्हणजे ती शाबासकीची अपेक्षा करून काम करत नसते, पण असं वाटतं ना, थकून जाते ती बाई या मुलांचं करण्यात. संसारात तरी वाटतं कुणीतरी आपलं कौतुक करावं. पण जर कौतुक करायला जरी जमत नसेल तरी निदान असं दाखवू नका की आई तू कमी पडतेस त्या बाळाचं करण्यामध्ये. तिला डिमोटिवेट करू नका. आपल्या मुलाला उभं करता करता ती स्वतः संपत चालली आहे. ते स्पेशल मॉमला सांगते की तुम्ही खरंच स्पेशल आहात, कारण कौतुक करणं हे सगळ्यांनाच जमत नाही. मी आहात म्हणून आज तुमचं बाळ इथपर्यंत आलेलं आहे. आपली मुलं ही आपली ताकद आहे, त्यांना आपली कमजोरी समजू नका.